देवा, अखंड ज्योत लावली तुझ्या समोर, विझू देऊ नकोस. सावरी, बराच उशीर झालाय आता. दमली असशील ना? चल झोपायला आता. तुम्ही जा ना झोपायला, मला थांबावं लागेल इकडे. का? सोहमसाठी देवासमोर अखंड ज्योत लावायचा संकल्प केलाय मी. ही ज्योत विझू द्यायची नसते. मी थांबेन इथे, मी जॉब करत राहीन. जा तुम्ही. असं आहे का? अहो काय? आता दिवा विझणार नाही. चल झोपायला आता. I can't believe it. I'm so happy for you, Soham. I'm so happy. शेवटी तुला अभीज किचनची चावी मिळालीच. एक दिवसासाठी मिळाली आहे. अरे पण तूच तर म्हणालास ना की तू सक्सेसफुल झालास तर तू अभीज किचनचा मालक होशील म्हणून. मालक नाही, पार्टनर. हा तेच ते. ए मग सांग ना, उद्या सकाळी कधी निघायचं आपण? आपण? तू पण येतेस? ऑफकोर्स येणार. म्हणजे काय? अरे तुझा अभीज किचनचा पहिला दिवस आणि मी येणार नाही असं होणार आहे का? नाही, उद्या पहिला दिवस आहे. सगळी गडबड असणार, तामझाम असेल आणि मला ना ऍक्च्युली कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नसणार आहे. अरे मग मी मदत करीन ना तुला. तसं पण अभिजित राजेंनी त्यांच्या स्टाफला फार डोक्यावर चढवून ठेवलंय. मी त्यांना त्यांची लायकी दाखवून देईन. आणि कुणाला कुकिंग मध्ये गायडन्स हवा असेल ना तर तो मी देईन. आणि हा रेस्टॉरंट मध्ये कस्टमर आला ना की त्याला कसं प्लेझंट वाटलं पाहिजे, तर मी ना गोड स्माइल देऊन त्याचं स्वागत करीन. वेलकम टू अभीज किचन. सारखं सारखं ना त्या अभीज किचनचं नाव घेऊ नकोस. ऐकलं तरी संताप येतो. अरे पण आता रेस्टॉरंटचं नावच ते आहे तर मी तरी काय करू? हॅलो. हो, मीच ॲड दिली आहे. नाही, उद्यापासून त्या रेस्टॉरंटचा मालक मी असणार आहे, सोहम कुलकर्णी. ओके, बाय. इतक्या लेट कोणाचा फोन आणि ऍड कसली? माझ्या रेस्टॉरंटची ॲड. माझ्या की आपल्या? आपलं अभीज किचन? नाही प्रज्ञा, आपलं. आपलं काय? उद्या कळेल. नाही उद्या शुभ्रा आणि राजेंना धक्का बसला ना तर मी माझं नाव बदलेन. केवढा वारा सुटलाय. देवाजवळचा दिवा
अगं बाई, हे काय? अभिज किचन आजपासून बबड्याच किचन? शुभ्रा, अहो शुभ्रा, काय झालं? अहो अहो हे हे बघा. हो हा आई, हे हे काय? काय ग आई, काही बोलत होतीस? हो आई हे दाखवत होत्या. सोम हे काय आहे? ऍडव्हर्टाइजमेंट आहे. हो ती आम्ही सुद्धा बघितली आहे, पण अरे तू अभिज किचन मध्ये जर का एक अख्खा दिवस स्पेंड केलास तरी पण तू प्रॉफिट मिळवशीलच. त्यासाठी तुला नाव बदलायची काय गरज आहे त्याचं? शुभ्रा, अगं मला स्वतःच्या मेहनतीने सक्सेसफुल व्हायचं आहे. सरांच्या नावाने मी सक्सेसफुल झालो तर यात माझं काय आहे? शुभ्रा, अगं कष्ट करायची तयारी आहे माझी. मला कुठली चीटिंग नाही करायची आहे. आई, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील ना तर मला सक्सेस नक्की मिळणार. आणि म्हणूनच तुला माहिती आहे, तू ज्या नावाने मला हाक मारतेस ना ते नाव दिलंय मी रेस्टॉरंटला, बबड्यास किचन. सोहम, अरे इतका मोठा डिसिजन घेण्याआधी एकदा सरांशी बोलायचंच तरी ना. असं अचानक तू नावच बदलून टाकलंस. अरे नाही नाही, आपलं ठरलंय ना एकदा. आज सोहम अभिज आपलं बबड्याच किचन सांभाळणार आहे. दॅट्स ऑल. आजचा पूर्ण दिवस मी त्याला दिलाय. आज तो जे काही निर्णय घेईल ते मला मान्य आहे. सोहम, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे सकाळी सकाळी कोणाचा फोन आला तुला? कामाचे फोन येत असतात आई. चल येतो. अरे बबड्या थांब ना. नाही ग, हातावर दही तरी घेऊन जा. छान काम कर बबड्या, सगळं नीट होते. मनापासून कर सगळं. ऑल द बेस्ट सोहम. बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी, हे काय करताय? आमचं हॉटेल का चोरून येतं? हॅलो, हे विश्वास इकडे लवकर. हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी. हो कोण आहात तुम्ही? आणि तो बॅनर काढ पहिला आधी. हॅलो, अहो हे आमचं रेस्टॉरंट आहे. तुम्ही बॅनर काय टांगताय तिकडे? ओ मैडम, ये रेस्टोरेंट का ही बोर्ड है. तोरण का? क्या लिखा है? बबड्याज किचन. ओह माय गॉड, अरे विश्वास, अरे निकालो वहां से, बबड़े को निकालो. ये अभिज रेस्टोरेंट है, अभिज किचन है. बबड़े को निकालो वहां से, निकालो. हे बघ ना, सरांना फोन कर. हो लावतो. सरांनी सांगितलं कसं नाही आपल्याला काही? निकालो वहां से वो. ओ मैडम, वो पैर छोड़ो, गिर जाएगा. नहीं नहीं छोडूंगी. निकालो बबड़े को, निकालो वहां से, निकालो बबड़े को. अरे विश्वास, काय झालं? लागला का फोन सरांना? मॅडम, सरांना फोन नाही लागत आहे. ओ गॉड, काय करायचं आता? निकालो ना वहां से, बबड़े को निकालो. ओ मैडम, अरे छोड़ो. हा बॅनर कोणी लावायला सांगितलं तुम्हाला? हे अभिज किचन आहे, अभिज किचन, बबड्या किचन नाहीये. निकालो बबड़े को, निकालो. ओ मैडम, पैंट निकल जाएगा. नहीं छोडूंगी मैं. निकालो, ए, 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 मॅडी मॅडी, काय गोंधळ चाललाय? अरे सोम, हे बघ ना काय करतात. करू दे त्याला त्याचं काम. आणि सोहम काय सोहम, किती वेळा सांगायचं तुला मला बॉस म्हणायचं म्हणून? बघतेस काय, आज तुझे अभिजित सर येणार नाहीये तिकडे. मीच तुझा बॉस आहे. तुमच्या लाडक्या अभिजित सरांनी आज अभिज किचन मला चालवायला दिलंय. सो आज सगळं मी ठरवणार आहे. एक काम कर विश्वास, जा आणि सगळ्यांना बाहेर बोलव. मला सगळ्यांशी बोलायचंय.
जा, बघतोयस काय? पटकन जा. ए तिरकाय रे, सरळ लाव. चल प्रज्ञा. हॅलो एव्हरीबडी. विश्वासकडून तुम्हाला कळलंच असेल की आज मी इथला बॉस आहे आणि कदाचित आजपासून मीच तुमचा बॉस असणार आहे. सो वेलकम टू बबड्याज किचन. बबड्याज किचनमध्ये काम करायचं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा. बबड्याज किचन आणि अभीज किचन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बबड्याज किचन हा एक बिझनेस आहे. इथे आपल्याला लोकांशी गोड गोड बोलून ना त्यांना गुंडाळून नाही ठेवायचं आहे. आपल्याला इथे वेळेत सर्व्हिस द्यायची आहे आणि आपल्याला वेळेचा मान राखायचा आहे. डू यू गेट दॅट? 10 सेकंड. कस्टमर आल्यावर 10 सेकंदात त्याच्या टेबलवर मेन्यू कार्ड आणि पाणी पोचलंच पाहिजे. ऑर्डर मिळाल्यावर 3.25 मिनिटात त्याची ऑर्डर त्याच्या टेबलवर सर्व्ह झाली पाहिजे. अतिथी देवो भव. हे बघा, अतिथी देव वगैरे काही नाहीये. तो माणूस आहे. तो इथे जेवायला आलाय आणि त्याला इथे वेळेत जेवण देऊन आपल्याला त्याला फ्री करायचं आहे. रिस्पेक्ट हिज टाइम. डू यू गेट दॅट? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथे कुठल्याही क्लायंट बरोबर मला कोणाचीही पर्सनल रिलेशन्स नको आहेत. तुमचा मुलगा कसा आहे? बरा आहे ना? तुमच्या आईची तब्येत कशी आहे? तुमच्या बहिणीला आमच्या इथले घारगे खूप आवडतात. तिच्यासाठी आम्ही स्पेशल घारगे पॅक केले आहेत. कॉम्प्लिमेंटरी आहेत आमच्याकडून. नो 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 नो, हे असले कुठलेही पर्सनल फेवर्स नको आहेत मला. हे बबड्याज किचन आहे, कुठलं चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे. डू यू गेट दॅट? डू यू गेट दॅट? गुड. आता हीच एनर्जी मला दिवसभर कामात दिसू द्या. पुढचे 12 तास आपल्यासाठी खूप क्रुशल आहेत. या 12 तासात तुमचं नशीब सुद्धा बदलू शकतं. सो चला, पुल अप युअर सॉक्स आणि कामाला लागा. लेट्स गो. विश्वास, अरे मी सॉस घातले नाहीये, आता काय करू? मॅम काय? मॅडी काय चाललंय? लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? मी तेच सांगतोय, सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे. टाइम इज एव्हरीथिंग. विश्वास, जा मेन्यू कार्ड आण. येस सर. कस्टमरचा वेळ आपल्याला अजिबात फुकट घालवायचा नाहीये आणि जर 3.25 मिनिटात ऑर्डर पोचायला हवी आहे तर ती ऑर्डर रेडी असायला हवी. ते इकडे एक काम करा. आज बबड्याज किचन उघडायच्या आधी ना 500 पुऱ्या, 100 प्लेट्स भाजी, 50 प्लेट्स पुलाव, 20 लिटर डाळ, 20 लिटर सांबार, 100 बर्गर्स, 50 पिझ्झा आणि तोपभर पास्ता बनवा. जा. हो सर, इकडे आपण ऑर्डर आली की सगळं फ्रेश बनवतो. आणि याने काय होतं, आपले आणि त्या कस्टमरचे 15 ते 20 मिनिटं फुकट जातात. तो कस्टमर येतो आणि उगाच इथे एसी खात बसतो. बाहेर गर्दी वाढत जाते, लोक वेटिंग मध्ये वैतागतात. कळतंय का तुला? आणि या सगळ्यांनी नुकसान कोणाचं होतं? अभीज किचन मध्ये. मॅडी, विल यू शट अप? हे अभीज किचन नाहीये, हे बबड्याज किचन आहे. आज इथे भरपूर गर्दी होणार आहे आणि एवढी गर्दी हँडल करायची तुम्हाला सवय सुद्धा नसेल. सो लेट्स डू अ मॉक ड्रिल. विश्वास, जा तो ग्लास घेऊन ये. जा. 10 सेकंदात तुला त्या काउंटरकडे जायचंय आणि परत यायचंय. आणि या गोष्टी 10 सेकंदातच झाल्या पाहिजेत. प्रज्ञा, टायमर लाव आणि सगळ्यांचे टाइम नोट कर. हो. 2 सेकंद जरी उशीर झाला ना तर पगार कट. कारण हे बबड्याज किचन आहे आणि इथे डिसिप्लिन इज एव्हरीथिंग. स्टार्ट. चल निघ. विश्वास, नंतर तू जायचंय, त्यानंतर तू जायचंयस. चल 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 लवकर. विश्वास. चल. मॅडी, चल ये. 9 सेकंद. बरोबर आहे. चल. आता मी सांगतोय ना ते नीट ऐकायचं मॅडी, कळलं? हे बघ, तुझा जॉब खूप महत्वाचा आहे. इथे येणाऱ्या गेस्टना छान पद्धतीने वेलकम करायचंय. असं वेलकम टू बबड्याज किचन करून दाखव. वेलकम टू अभीज किचन. ए मॅडी, काय बडबडतेस? सॉरी सॉरी. वेलकम टू छबडा किचन. नाही, सॉरी सॉरी. वेलकम टू डबड्याज किचन. मॅडी, बबड्याज किचन आहे ते.
अरे काय गधड्यासारखा बडबडतेस? वेलकम टू गधड्या किचन. तू माझ्यावर असतेस? परत एकदा चुकलीस ना तर याद राख मॅडी. सॉरी, इतके वर्ष मला वेलकम टू अभीज किचन अशी म्हणायची सवय ना. हो मग सवय आहे ना, मग ती सवय घालव आता. इथे बोर्ड दिसतोय तुला? ते वाचून बोलायचं, कळलं? ओके सोहम सर. सर 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 सोहम सर. काय होत आहे की नाही आज? हे लोक सांडू नकोस पाणी. 9 सेकंद बरोबर. विश्वास परत घे. एक्झॅक्ट 10 सेकंदात झालं पाहिजे. घे परत. 10. तुम्हाला पण करायचंय हा. बबड्या किचन. हा. वेलकम टू छबड्या. 9 सेकंद. परत जा. सांडू नका कोणी पाणी. हा. कमॉन चला. 10 सेकंदात झालं पाहिजे बरोबर. बबड्या किचन. वेलकम टू डबड्या. ओ नो. सांडू नको. 9 सेकंद. चला पळा लवकर. अजून बरेच ग्लास बाकी आहेत. चला लवकर. मॅडम बस. चला लवकर. बबड्या. वेलकम टू बडबड्या किचन. चल लवकर बाहेर ये. सगळे रेडी आहेत? शेफ रेडी आहेत? येस सर. ग्रेट. मॅडी आर यू रेडी? यस डबड्या सर. यस सोहम सर. यस. ओके काउंटडाऊन सुरू होतंय. येस. इन 10 9 8 7 कम ऑन मॅडम. 6 प्रॅक्टिस कर. 5 4 3 2 1. मॅडी बी रेडी. भरपूर गर्दी येणार आहे. यस. वेलकम टू छबड्या किचन. सर इकडे कुणी आलं नाही अजून. सर अहो कुणी आलं नाही अजून इकडे. कोणीच नाहीये. वेलकम टू छबड्या किचन. बबड्याच किचन. ताई दादा खूप भूक लागली हो. 2 दिवस झाले काहीच खाल्लं नाही हो. विश्वास 2 दिवस उपाशी आहेत. काहीतरी द्या मला. खूप भूक लागली हो. डोंट वरी. आमच्याकडे खूप आहे खायला. वेलकम. पाणी लाओ. कोई पाणी लाओ यहाँ पे. डोंट वरी. काय चाललंय मॅडी? कोण आहे हा? सर पुअर मॅन. गरीब माणूस आहे सर. पाणी दे पाणी. ए तू काय भिकाऱ्याला पाणी देतोय? जा पाणी आत घेऊन जा. प्रज्ञा त्याला बाहेर काढ. काय तू व्हायच ते ऐकलंस ना? काय मिळणार नाही तुला. चल घेतो. मॅम अहो अशा लोकांना आम्ही मदत करतो आणि खायलाही देतो. हे का तू? तुला निघ म्हणलं ना. चल निघ घेतो. निघ म्हणलं ना. नो डोंट गो. प्लीज डोंट गो. परत या. मॅडी काय चाललंय तुझं? उपाशी माणूस गेला तो तसाच. चला लवकर कामाला लागा.